मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो मागच्या अर्ध्या एक महिन्यापासून जे राजकारण आपल्या समोर घडतंय आणि खास करून दिल्लीच्या राजकारणात जो घटनाक्रम घडतोय त्याला पाहून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की अनेक समस्या अचानकपणे सरकार समोर आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक समस्याला तोंड जाताना सरकार ही हळूहळू शक्तिहीन होताना आपल्याला दिसते। कारण मित्रांनो यातली प्रत्येक समस्या आपल्या देशासाठी अत्यंत गरजेची आहे, त्याच्यावर चर्चा करणं महत्त्वाचं आहे। आता बीजेपीचे आयटी सेलवाले जसं आपल्या समोर इमेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करतायत की देशात जणू काही सुवर्ण काळच सुरू आहे। त्यात शंका नाही आहे की नरेंद्र मोदींची सरकार आणि यूपीए सरकारचं कंपॅरिझन केलं तर कामात फार फरक आहे। नरेंद्र मोदीच्या सरकारमध्ये अनेक देशाच्या प्रगतीचे कामं झालेली आहेत, त्याबद्दल त्यांची प्रशंसाच आहे। पण प्रमुखतः 3 समस्या ज्याच्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी चर्चा करणार आहे त्या समस्यांना तोंड जाताना नरेंद्र मोदी सरकार हे शक्तिहीन झालेलं दिसतं। त्यातली पहिली समस्या ही पश्चिम बंगालची समस्या आहे। मागच्या 10 वर्षापासून आपण बघतोय की ज्या प्रकारची हिंसा निवडणूक आली की त्या राज्यामध्ये होत असते आणि विशेष करून ममता बॅनर्जी आणि त्यांची जी पोलीस यंत्रणा आहे त्या हिंसेला जे प्रतिसाद देताना दिसत नाही, त्याच्यावर जी कारवाई केली पाहिजे ती कारवाई करताना दिसत नाही। आणि विशेष करून आता मुर्शिदाबादमध्ये जी हिंसेची घटना घडली आहे, काश्मीरसारखं तिथले हिंदूसुद्धा पलायन करत आहेत, बोटीमध्ये बसून नदी पार करून तिथे त्यांना जेवण दिलं जातं आहे। इतकी गंभीर परिस्थिती मुर्शिदाबादमध्ये आणि ते 24 परगण्याचा जो जिल्हा आहे त्यात जवळपास जर डेटा आजचा जर आपल्या समोर आला तर 50% लोकसंख्या तिथली ही बांगलादेशी मुसलमानांची आहे असं बोललं जातं। यात किती तथ्य आहे हे सांगता येणार नाही, पण अराउंड आपण रफली एक 25 ते 30% जरी लोकसंख्या पकडली तरी सुद्धा ही जी नंबर आहे हा फार मोठा आहे। आणि या समस्याला तोंड जाताना नरेंद्र मोदी सरकार हे मागच्या 10 वर्षामध्ये पूर्णतः अपयशी झालेलं दिसतंय। कारण मित्रांनो फॉरेन पॉलिसी असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल यात तुम्ही कितीही प्रगती करा, पण एखाद्या राज्यामध्ये जर तुम्हाला मतं दिलेली जनता सुरक्षित नाही आहे तर कशा प्रकारे तुमच्या सरकारला मी यशस्वी म्हणू। आणि मुर्शिदाबादमध्ये जी घटना घडते त्या घटनेला जेव्हा कोलकाता हायकोर्टमध्ये सुनावणी झाली मागच्या आठवड्यात, तेव्हा कोर्टाने आदेश दिले केंद्र सरकारला की तुम्हाला जर 356 म्हणजे राष्ट्रपती शासन पश्चिम बंगालमध्ये लागू करायचं नसेल किंवा तुम्हाला राजकीय धोका वाटत असेल तर तुम्ही 355 कलम तरी अप्लाय करा। 355 हा राष्ट्रपती शासन नाही आहे, तर फक्त तुम्हाला जे लॉ अँड ऑर्डर आहे, जी पोलीस यंत्रणा आहे ती केंद्र सरकारच्या अंतर्गत येते। राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर सुधारण्यासाठी 355 कलम तरी लागू करा असं सजेशन जे आहे ते हायकोर्टला द्यावं लागतं। केंद्र सरकारकडे असे अधिकारी नाही आहेत किंवा इतकी बुद्धी केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडे नाही आहे, तर अशी गोष्ट नाही आहे। प्रत्येक व्यक्तीला काय केलं पाहिजे कोणत्या परिस्थितीत हे प्रत्येकाला माहिती, पण केंद्र सरकार आज स्पष्टपणे दिसतंय की पश्चिम बंगालमध्ये जी येणारी विधानसभा निवडणूक आहे त्यात त्यांना असं वाटतं की जर ही हिंसा सुरू राहिली आणि जे व्हिडिओज जे प्रकारचे बाईट्स आपल्यासमोर येत आहेत हिंदू लोकांचे, ते व्हिडिओज दाखवून आपण निवडणूक जिंकू तर तुम्ही जिंकालही। पण स्पष्टपणे आज जनतेमध्ये हा मेसेज चाललाय की बीजेपी आणि बीजेपीची केंद्र सरकारमधली नरेंद्र मोदीची सरकार ही मुद्द्यांवर राजकारण करते। जर तुम्हाला मत देणारा एकही हिंदू जर आज पश्चिम बंगालमध्ये मरतोय तर त्याचं संपूर्ण श्रेय हे नरेंद्र मोदींनाच द्यावं लागेल। जर चांगल्या कामांसाठी मी नरेंद्र मोदींची पाठ थोपाटतो तर जी चुकीचे कामं होत आहेत ज्यावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे आपली शक्ती वापरू शकते आणि संविधानाने ती ताकद तुम्हाला दिली आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे कायद्याच्या बाहेर जाऊन एक कारवाई करायची नाही आहे। तुम्हाला तिथे राष्ट्रपती शासन नाही लावायचे, 355 कलम तरी तुम्ही लावू शकता। तिथे जे हिंदू मरतायत त्यांचं पलायन जे मोठ्या प्रमाणात होतंय त्याला तुम्ही रोखू शकला नाही आहात। तरीसुद्धा मागच्या 2 दिवसापूर्वी जर तुम्ही दिल्लीमध्ये जे घटनाक्रम घडलं, विशेष करून नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रपती आपल्या मुर्मूजी यांची जी मीटिंग झाली आहे मध्यरात्री, त्याच्यानंतरसुद्धा असं बोललं गेलं की कदाचित पश्चिम बंगालमध्ये काहीतरी मोठा निर्णय हे घेण्यात येणार आहे। आता पश्चिम बंगालच्या समस्येवरून दुसरी समस्या जर बोलायचं म्हटलं तर ती आहे कॉलेजियम सिस्टमची, सुप्रीम कोर्टची, CJIची। चंद्रचूड तुमच्या डोक्यावर भरतनाट्यम करून रिटायरही झाला आणि आता संजीव खन्ना नावाचा नवीन सरन्यायाधीश तुमच्या डोक्यावर मारतोय। आज केंद्र सरकारला सरळ आदेश दिला जात आहे, त्यांची कुठली विधेयक पास होणार याचा शेवटचा शिक्कामोर्तब हा सुप्रीम कोर्टमध्ये केला जातोय।
मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हणालो की सुप्रीम कोर्ट ही जणू काही तिसरी संसद झाली आहे आणि या जी समस्या ही जी आपल्यासमोर निर्माण झाली आहे याला जितकं विरोधी पक्ष जिम्मेदार आहे तितकी जबाबदारी सत्ताधारी पक्षालाही घ्यावी लागेल. कारण अनेक केसेसमध्ये जे निर्णय केंद्र सरकारला घ्यायला पाहिजे होते ते निर्णय तुम्ही सुप्रीम कोर्टला घ्यायला लावले. विशेष करून ते अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीचं की त्याच्यात आरक्षण जे आहे ते दिलं पाहिजे की नाही हिंदू लोकांना किंवा ही मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे का नाही हा निर्णय हा केंद्र सरकारला घ्यायला पाहिजे होता तो तुम्ही सुप्रीम कोर्टला घ्यायला लावला. आणि मग सुप्रीम कोर्टच्या लोकांना हे वाटणारच की केंद्र सरकार जर आमच्याद्वारे केंद्र सरकारला घेणारे निर्णय आम्हाला घ्यायचे आहेत तर मग बाकीचे निर्णय आम्ही का नाही घेऊ नये. आणि तेच आज सरन्यायाधीश करतायत. आज वक्फ बोर्डला चॅलेंज झालं आहे. वक्फ अमेंडमेंट बिल जे तुम्ही पास केलं त्याला चॅलेंज झालं आहे. अगोदरसुद्धा 370ला चॅलेंज झालं. अनेक असे निर्णय हे सुप्रीम कोर्टमध्ये तपासले जातात. मग केंद्र सरकारला निवडून देण्याची गरजच काय हा माझा मूलभूत प्रश्न आहे. इतकी निवडणूक यंत्रणा चालवायची, अनेक लोकांची नियुक्ती करायची, इतके महिने शाळेतले शिक्षक हे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त असतात. शैक्षणिक जे अकॅडमिक इयर आहे ते मुलांचं किती पट नुकसान होतं हे सगळं भोगतल्यानंतर ह्या सगळ्यांना सामोरं गेल्यानंतर जनतेला काय मिळतं तर निवडून दिलेलं केंद्र सरकार हे जनतेसाठी निर्णयसुद्धा घेऊ शकत नाही. कारण त्यांनी घेतलेल्या निर्णयांची तपासणी ही सुप्रीम कोर्टमध्ये होते. आज सुप्रीम कोर्टची 2 जजेसची बेंच तुमच्या राष्ट्रपतीला आदेश देते की 3 महिन्यांच्या आतमध्ये जर राज्य सरकारने पाठवलेल्या बिल्सला तुम्ही पास केलं नाही किंवा स्वाक्षरी केली नाही तर कोर्टाद्वारे ते पारित झाले असं मानण्यात येईल. आणि पहिल्यांदा असं एक घटना घडली की तमिळनाडू सरकारने या निर्णयानंतर 8 का 9 बिल्स राज्यपालाच्या स्वाक्षरीशिवायच नोटिफिकेशन जारी करून टाकलं की हे बिल पास झालेत. राज्यपालाच्या स्वाक्षरीची गरजच नाही आहे कारण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की 3 महिन्यांनी राज्यपालाला याच्यावर स्वाक्षरी करावीच लागणार. आणि विचार करा की परिस्थिती या समस्यामध्ये किती गंभीर आहे की तुमच्या एकही एमपीला एकही मंत्रीला सुप्रीम कोर्टच्या विरोधात बोलता येत नाही आहे. स्वतः उपराष्ट्रपती धनखडजी यांना समोर यावं लागले आणि कदाचित केंद्र सरकारसोबत नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच त्यांनी ते भाषण दिलं असणार. त्या भाषणात त्यांनी किती अगदी स्पष्टपणे सुप्रीम कोर्टला इशारा दिलेला आहे की राष्ट्रपतीला आदेश देण्याचा कोणताही अधिकार सुप्रीम कोर्टला नाही आहे. आणि त्या संपूर्ण भाषणामध्ये जो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला की न्यायपालिकेवर जनतेचा विश्वास हा हळूहळू उठत चालला आहे. लोक विश्वास ठेवत नाही आहेत. कारण यशवंत वर्मासारखे केसेस दिल्ली हायकोर्टचे जज ज्यांच्या घरात जळालेल्या नोटा मिळाल्या त्याच्यावर कारवाईसुद्धा अजूनपर्यंत सुप्रीम कोर्टने जी कमिटी बसवली त्याच्यात काय चालू आहे ह्याचे अपडेटसुद्धा जनतेला मिळत नाही आहेत. कारण न्यायपालिका ही एकमेव व्यवस्था अशी आहे ज्यांच्या न्यायाधीशांवर कोणत्याही प्रकारची FIR जनता किंवा मंत्री सरकारसुद्धा फाईल करू शकत नाही. एक प्रकारे न्यायपालिका त्याचे न्यायाधीश सरन्यायाधीश हे अनभिषिक्त राजाप्रमाणे वागायला लागलेले आहेत आणि तरीसुद्धा तुम्हाला कॉलेजियम सिस्टमवर कोणतीही कारवाई करता येत नाही. किरण रिजिजू जेव्हा कायदेमंत्री होते तेव्हा त्यांनी जेव्हा कॉलेजियम सिस्टमवर टिप्पणी केली तेव्हा त्यांना तुम्ही त्या मंत्रालयातून हाकलवून लावलं. त्यांना तुम्ही काहीतरी वेगळी मिनिस्ट्री देऊन ठेवलेली. आता ते मायनॉरिटी मिनिस्ट्री आहे. त्यांनीच हे वक्फ अमेंडमेंट बिलसुद्धा पेश केलेलं होतं. अशा व्यक्तीला जो कॉलेजियम सिस्टमच्या विरोधात बोलत होता त्याला तुम्ही मंत्रालयातून हाकलवून लावलं. आता तुम्ही त्याला मंत्रालयातून हाकलवलं परिस्थिती होती मी मान्य करतो. मग त्या मंत्रालयाच्या वरचं मंत्रालय त्याला द्यायला पाहिजे होतं. संदेश द्यायला पाहिजे होतं तुम्हाला की त्या मंत्रीला जरी आम्ही त्या मंत्रालयातून बाजूला केलेलं असलं तरीसुद्धा सरकारमध्ये त्याची भूमिका आम्ही वाढवतो. पण तुम्ही काय केलं तर त्याला मायनॉरिटी मिनिस्ट्री आणि अर्थ मिनिस्ट्री ही 2 मिनिस्ट्री देऊन टाकले ज्या की कायदे मंत्रालयापेक्षा छोटे मंत्रालय. त्यामुळे सरकार ही न्यायपालिकेसमोर अनेक वेळा ही हतबल होताना दिसलेली आहे. याच्यावर सरकार अजूनही आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत नाही. तुमचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना काय बोलायचं आहे हे कळत नाही. आज जेव्हा न्यायपालिका त्यांना प्रश्न विचारते की तुम्ही हिंदू मंदिरांसुद्धा मुसलमानांना नियुक्त कराल का ज्या प्रकारे तुम्ही वक्फ बोर्डामध्ये गैर मुसलमानांना नियुक्ती करताय तेव्हा त्यांना उत्तर देता आलेलं नाही आहे की बाबांनो मुस्लिम जी कमिटी आहे जे बोर्ड आहे फक्त अशा प्रकारचा बोर्ड हा मुस्लिम समाजामध्येच आहे. हिंदूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारचा राष्ट्रीय पातळीवर बोर्ड नाहीच आहे.
आणि जे मंदिरांचे बोर्ड असतात, तिरुपती बालाजी असेल किंवा इतर जे मोठे मोठे मंदिर आहेत जे सरकारच्या अंतर्गत येतात, सरकार ज्याला कंट्रोल करते, त्या मंदिरांमध्ये, त्या मंदिराच्या कमिटीमध्ये अनेक पोस्टवर गैर हिंदू अगोदर सुद्धा नियुक्त झालेले आहेत. जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमध्ये झालेलं होतं, ममता बॅनर्जी यांनी सुद्धा केलेलं आहे. सपाची सरकार जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये होती अखिलेश यादवची, तेव्हा सुद्धा त्यांनी पूर्ण कुंभमेळ्याचं नियोजन करण्यासाठी तो कोणतरी मुस्लिम व्यक्ती होता, नाव मला आठवत नाही आहे, त्याला दिलेलं होतं. मग जर अशा प्रकारची नियुक्ती गैर मुसलमानांची हिंदूंच्या मंदिरांमध्ये कमिटीमध्ये झालेली आहे, तर वक्फ बोर्डामध्ये सुद्धा गैर मुसलमानाची नियुक्ती गरजेची आहे, हे सुद्धा तुमच्या सॉलिसिटर जनरलला बोलता आलेलं नाही आहे. कशा प्रकारे तुमच्या सरकारचं समर्थन करायचे अशी समस्या माझ्या मनात निर्माण होते. आणि तिसरी समस्या, याच्यासमोर सरकार पूर्णपणे हतबल दिसते, ते म्हणजे जे भाषेचं राजकारण सध्या होतं आहे, प्रांतिक राजकारण. तुम्ही एज्युकेशन पॉलिसी नवीन आणली, ती पूर्ण उत्तम आहे, त्यातही सुधारण्याच्या एक्सपेक्ट्स आहेत, पण जी आता आणली आहे त्यालासुद्धा अप्लाय करण्यासाठी तुम्ही जास्त प्रेशर टाकताना दिसत नाही आहात. आता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांनी 1ली ते 5वी या शैक्षणिक पुढच्या अकॅडमिक इयरपासून या इयत्तेमध्ये सुद्धा हिंदी भाषा घुसवली आहे. पण ॲट द सेम टाईम उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये तुम्ही जी तिसरी भाषा म्हणजे जी भारतीय भाषा शिकवण्यासाठी जे नियम काढले आहे, ते नियम काढताना जेव्हा तुम्ही सुरुवातीला म्हणालात की तमिळ भाषा आणि तुडू आणि तेलंगणाची जी तेलुगू भाषा आहे ती शिकवण्याचा प्रयत्न कराल, त्यासाठी तुम्ही सुरुवातसुद्धा केली. पण अचानकपणे तुमच्या त्या राज्य सरकारच्या BJPच्या सरकार निर्णय एक माहिती समोर आणली की शिक्षकांची कमी असल्यामुळे आम्हाला या भाषा शिकवण्याचा निर्णय हा ड्रॉप करावा लागतोय आणि संस्कृत आम्ही शिकवणार आहोत. तर त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र, तमिळनाडू आणि इतर दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करत असाल, जे की महत्त्वाचंच आहे, देशामध्ये एक भाषा सगळ्यांना येणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रांताची वेगळी भाषा आहे भारतामध्ये, हे सुद्धा मान्य आहे. प्रत्येकाची प्रतिष्ठा आहे, ते सुद्धा मान्य आहे. पण देशाला अखंड ठेवण्यासाठी एक भाषा गरजेची आहे, यात शंका नाही. पण ज्या राज्यांमध्ये तुम्ही हिंदी शिकवताय त्या राज्यांची भाषासुद्धा इतर उत्तर भारतातील राज्यांमध्ये शिकवणं गरजेचं आहे. कारण एका राज्याला जर तुम्ही एक भावनात्मक एक नुकसान पोचवत जर देशाच्या भल्यासाठी तुम्ही हिंदी शिकवण्याचा प्रयत्न करताय, तर त्यांनासुद्धा थोडंसं दाखवण्यासाठी का होईना पण उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम अशा भाषा शिकवाव्या लागतील. शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. फक्त सगळ्यांनी हिंदी शिकलीच पाहिजे असं बोलून चालणार नाही. दुतर्फा पूर्णपणे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. एकतर्फा प्रेम करायला शक्य नाही आहे. तुम्ही फक्त इतरांकडून अपेक्षा कराल की मराठी माणसाने हिंदी शिकावी, तमिळनाडूमधील व्यक्तीने हिंदी शिकावी, तर ते चांगलं आहे, शिकावंच. पण उत्तर भारतातील UP-मधल्या, बिहारमधल्या व्यक्तींनी सुद्धा मराठी शिकावी, तमिळ शिकावी, तेलुगू शिकावी आणि इतर भाषा शिकाव्या, असे सुद्धा निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. तुम्ही शॉर्टकट नाही काढू शकत त्यांना संस्कृत शिकवून. मग महाराष्ट्रातसुद्धा संस्कृत आणा, ते परवडलं. आणि अगोदरसुद्धा इथं संस्कृत आहेच 5वी नंतर, त्यात काही डाऊट नाही आहे. पण हिंदीचं प्रेशर जर तुम्हाला इतर राज्यांवर टाकायचं असेल तर उत्तर भारतातील राज्यांमध्ये सुद्धा त्या राज्यांमधली म्हणजे मराठी, तेलुगू आणि इतर भाषा या त्यांना शिकवाव्या लागतील. आणि मी तर म्हणतो तुम्ही हिंमत दाखवा गुजरातमध्ये, UP-मध्ये, बिहारमध्ये मराठी शिकवण्याची. मग बघूया इतर कुठले राजकीय पक्ष हे या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या विरुद्ध बोलतात आणि काय मग अजेंडा पेश करतात. फक्त एकदा तुम्ही करून बघा आणि ती करायची हिंमत तुम्हाला दाखवावी लागेल. आणि या 3 समस्यांवर जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे निर्णय घेणार नसाल तर केंद्र सरकार आणि तुमच्या राज्यांमधली राज्य सरकार ही शक्तिहीन आहे असं मानावं लागेल. आणि विशेष करून आमच्यासारख्या लोकांना हे अतिशय दुःख पोचतं की आम्ही इतक्या अपेक्षांनी तुमच्या पक्षाला मतं दिली, पण आम्ही दिलेल्या मतांचा ओव्हररूल हा सुप्रीम कोर्ट करतोय. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी करताय आणि MK स्टॅलिन सारखे अजून अनेक मुख्यमंत्री आहेत. केरळमध्ये तो CPMचा मुख्यमंत्री, CPIचा मुख्यमंत्री आहे. अशी लोक जेव्हा लोकशाहीचा अपमान करतात, केंद्र सरकारच्या काढलेल्या विधेयकाला आम्ही मानत नाही, कितीही काही करा असं बोलतात, तेव्हा मला वाटतं की केंद्र सरकारमध्ये शक्ती आहे की नाही. संविधानामध्ये अनेक कलम आहेत, त्याचा उपयोग कधी करणार आहात. अख्ख्या जगातली नैतिकता हे नरेंद्र मोदींनाच पाळायची आहे का काय. मग तो जोक मला खरी वाटतो. कधी कधी लोक म्हणतात ना की नरेंद्र मोदी निर्णय काय घेत नाहीत कारण की त्यांना नोबेल प्राईज जिंकायचं आहे. नोबेल पीस प्राईज याचा पुढचा कॅन्डिडेट हे नरेंद्र मोदीच असतील, अशा प्रकारचे आमच्या विंगचे लोक जोक करतात. तेव्हा त्यांना काउंटर करता येत नाही आम्हाला, कारण त्यांचं मानावं लागतं. तुम्ही निर्णय घेत नाही आहात, काय बोलावं याच्यावर. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी ठोस निर्णय
तुम्हाला घ्यावे लागतील आणि ते जर घेतले नाहीत तर पुढच्या वेळी 240 पेक्षाही कमी जागा येतील आणि काँग्रेसची सरकार ही येणार आहे असं वाटायला लागतं। असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।